लांडगा आणि शेळीचे 7 पिल्लू. एका जंगलाच्या काठावर हिरव्यागार माळावर एक पांघरी शेळी आपल्या 7 लहान पिल्लांसोबत राहत होती. त्यांचे एक छोटेसे घर होते. सगळे खूप प्रेमाने एकत्र राहत होते. शेळी आपल्या पिल्लांची खूप काळजी घेत असे. पिल्ले दिवसभर खेळत, नाचत, गात आणि मजा करत असत. त्यांचे दिवस आनंदात जात होते. एके दिवशी शेळीने पाहिले की जंगलात एक भयंकर काळा लांडगा आला आहे आणि तो तिच्या पिल्लांना खाण्याच्या प्रयत्नात आहे. तेव्हापासून तिने पिल्लांना घराबाहेर जाण्यासाठी मनाई केली. ती त्यांना नेहमी आपल्या नजरेसमोर ठेवू लागली. एक दिवस तिला अन्न आणण्यासाठी बाहेर जावे लागले. जाण्यापूर्वी तिने पिल्लांना सांगितले, "माझ्या गोड पिल्लांनो, घराबाहेर जाऊ नका. भयंकर लांडगा आसपासच फिरत आहे. कुणी दरवाजा ठोठावला तर विचारल्याशिवाय दरवाजा उघडू नका. त्या लांडग्याचे पाय काळे असतात आणि त्याचा आवाज खरखरीत असतो. ही त्याची ओळख आहे." शेळी बाहेर गेली. 7ही पिल्लांनी दरवाजा घट्ट बंद केला आणि आईची वाट पाहू लागली. लांडगा जवळच लपून बसला होता. त्याने शेळीला बाहेर जाताना पाहिले आणि तो लगेच घराजवळ आला. त्याने दरवाजा ठोठावला. एक पिल्लू दरवाजा उघडायला जाणार इतक्यात मोठ्या पिल्लाला आईचे शब्द आठवले आणि त्याने त्याला थांबवले. आतून त्यांनी विचारले, "कोण आहे?" लांडगा म्हणाला, "मी तुमची आई आहे, माझ्या गोड मुलांनो." पण पिल्लांनी त्याचा आवाज ओळखला. त्यांनी उत्तर दिले, "तू आमची आई नाहीस. आमच्या आईचा आवाज मऊ आणि गोड आहे. तुझा आवाज खरखरीत आहे." लांडगा रागावला. तो बाजारात गेला आणि आपला आवाज गोड करण्यासाठी मध घेतला. मध खाल्ल्यावर त्याचा आवाज थोडा गोड झाला. तो पुन्हा आला आणि दरवाजा ठोठावला. पुन्हा तो म्हणाला, "मी तुमची आई आहे." पिल्लांना यावेळी आवाज गोड वाटला, पण त्यांनी खिडकीतून त्याचे पाय पाहिले. ते काळे होते. त्यांनी दरवाजा उघडला नाही. लांडगा पुन्हा निघून गेला. यावेळी त्याने पायांवर पांढरे पीठ लावले, जेणेकरून पाय पांढरे दिसतील. मग तो पुन्हा आला. त्याने दरवाजा ठोठावला. आवाज गोड आणि पाय पांढरे दिसत असल्याने पिल्लांनी दरवाजा उघडला. लांडगा आत घुसला आणि एका मागोमाग 6 पिल्लांना गिळून टाकले. एक छोटे पिल्लू मात्र लपून बसले आणि वाचले. थोड्या वेळाने शेळी परत आली. घर अस्ताव्यस्त पाहून ती घाबरली. तेव्हा लपलेले पिल्लू बाहेर आले आणि सगळा प्रकार सांगितला. शेळी खूप दुःखी झाली, पण तिने धैर्य दाखवले. ती जंगलात लांडग्याला शोधायला निघाली. तिला लांडगा झाडाखाली झोपलेला दिसला. त्याचे पोट फुगलेले होते. तिने हळूच त्याचे पोट कापले आणि तिची पिल्ले जिवंत बाहेर काढली. मग त्यांनी लांडग्याच्या पोटात दगड भरले आणि शिवून टाकले. लांडगा उठला तेव्हा त्याला खूप तहान लागली. तो पाण्याकडे गेला, पण पोटातल्या दगडांमुळे तो विहिरीत पडला आणि बुडून गेला. शेळी आणि तिची पिल्ले पुन्हा आनंदाने एकत्र राहू लागली. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि गोष्टींच्या दुनियेत सामील व्हा.